मुंबईच्याच धर्तीवर मोठ्या प्रमाणात जळगाव शहरात देखील जन्माष्टमीचा उत्सव आपल्याला बघायला मिळत आहे। एक जय्यत तयारी या ठिकाणी जळगाव शहरातल्या जीएस ग्राउंड परिसरात या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकता ज्या पद्धतीने कांताई मल्टीपर्पज फाउंडेशन आणि त्यासोबत युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी महिलांची विशेष दहीहंडी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेली आहे। सालाबादाप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। ज्या पद्धतीची दहीहंडी डीएसपी चौक जे आहे त्या भागात होत होती, आता उपाययोजना म्हणून पुढील उपाययोजना म्हणून या ठिकाणी जीएस ग्राउंड परिसरात ही दहीहंडी आता होत आहे। मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन तरुणींचा या दहीहंडीमध्ये सहभाग असतो आणि जळगाव शहरात एक जल्लोषपूर्ण वातावरणात ही दहीहंडी या ठिकाणी साजरी होत असते। आपल्यासोबत आयोजक आहेत, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी आहेत। काय नेमकं कशा पद्धतीचं आयोजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय आयोजन आहे आणि काय विशेष नियोजन या दहीहंडी निमित्तानं असतं? युवा शक्ती फाउंडेशन व भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग 16व्या वर्षी तरुणींचा दहीहंडी महोत्सव होत आहे। उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हा तरुणींचा महोत्सव आहे, ज्याच्यात फक्त तरुणींना दहीहंडी फोडायची संधी दिली जाते। आणि यावर्षीची सजावटीची थीम आहे ती ऑलिम्पिक आहे। ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत भारताने काय आपण कोणते मेडल्स जिंकले आहेत, यावर्षी कोण जिंकले आहेत, भारताचं नाव त्यांनी गौरवान्वित केलं आहे, अशा लोकांची म्हणजे एक स्टोरी आपण या ठिकाणी लोकांना दाखवणार आहोत। आणि कुठेतरी महिलांना या एका उत्सवात मुख्य स्थान दिलं पाहिजे ही आमची भावना आहे। महाविद्यालयीन तरुणी असतात, साधारण किती पथकं यामध्ये सहभागी होणार आहेत? यावर्षी 8 पथक आहेत, त्याच्यात 3 शाळे गटाचे आहेत आणि 5 जे आहेत ते सिनियर कॉलेजचे आहेत। तसे 8 पथक। बक्षिसांचं नियोजन? बक्षीस असं आहे की त्यांना ट्रॉफी, मोमेंटो आणि काही लोकांना शैक्षणिक साहित्य काहीतरी म्हणजे त्यांना शिक्षणामध्ये मदत होईल या प्रकारचं काही नियोजन आपण केलेलं आहे। आणि आपण जसं बघतो की ही कॉम्पिटिशन नाही, हा एक साहसी खेळ म्हणून आपण ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स गव्हर्नमेंटने याला दर्जा दिलेला आहे। तर कुठेतरी या ॲडव्हेंचरस स्पोर्ट्समध्ये मुलींचा सहभाग वाढावा या अनुषंगाने सदर आयोजन आहे। मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी याला एक साहसी खेळ म्हणून घोषित केलं होतं आणि एक क्रीडा खेळ म्हणून याकडे बघितलं जात होतं क्रीडा क्षेत्रातल्या, मात्र त्या संदर्भात काही अंमलबजावणी झाल्याचं बघायला मिळत नाही। आता तो फक्त GR आलेला आहे। आता आम्ही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पण विचारलं, त्या बाबतीत त्यांच्याकडे पण काही ठोस माहिती नाही आहे। आणि कधी हा ॲडव्हेंचरस स्पोर्ट्सचा तर मग त्याच्या संघटना झाल्या पाहिजे, मॅचेस झाल्या पाहिजे, इंटर स्कूल, इंटर कॉलेजेस, पण तसं काही होत नाही। पण ठीक आहे, चला GR तरी आला आहे, त्या अनुषंगाने काहीतरी पुढे मदत होईल। आता त्याच्यात हे पण तरतूद केलेली आहे की इन्शुरन्स ते देणार आहेत, पण इन्शुरन्सची नोंदणी कोणती म्हणजे एजन्सी करणार ते पण काही माहीत नाही आहे। तरी आम्ही आमच्या लेवलवरती कार्यक्रमाचा इन्शुरन्स आणि जे युवक सहभाग घेणार आहेत त्यांचा इन्शुरन्स करून घेतलेला आहे। संपूर्ण तरुणींचा इन्शुरन्स? संपूर्ण तरुणींचा, कारण की ती जबाबदारी आहे। ठीक आहे, आपण एक हाईट लिमिटेड असते, आपण क्रेन म्हणजे सुरुवात आहे हे मुलींची कुठेतरी, तर हळूहळू आता ते 4 थरापर्यंत जातात, 4 होतील, 5 होतील, खालती मॅटिंग टाकलेलं आहे, पण तरी उपाययोजना म्हणून इन्शुरन्स आपण केलेला आहे। जळगाव शहरातीलच पथक आहे की बाहेरून? जळगाव शहरातलेच आहेत, म्हणजे मुली असतात, संध्याकाळच्या वेळ आहे, तर जाणं येणं त्यांना लेट नको झालं पाहिजे आणि त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांनी आलं पाहिजे। तर ही सुरुवात आहे। जळगाव शहरात जसं होतं ते हळूहळू प्रत्येक तालुक्या लेवलवरती झालं पाहिजे असं आमचं प्रयोजन आहे। कांताई फाउंडेशन असेल, युवा शक्ती फाउंडेशन असेल, सालाबादाप्रमाणे साधारण किती वर्ष झालेली आहेत या सर्व आयोजनासाठी आणि कशा पद्धतीचं काही विशेष नियोजन आहे का? 16 वर्ष आपण दहीहंडी करत होतो काव्यरत्नावली चौकात, हा 16वा वर्ष आहे। आणि या वर्षी आपण म्हणजे 4 वर्ष झालेत की तरुणींसाठी आयोजन करतो आहे, तर याचा तो 4थं वर्ष आहे। आणि लेडीज असणार, ज्येष्ठ नागरिक असणार, त्या लोकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे, बॅरिगेटिंग चांगली आहे। आणि आपण सध्या माहोल ऐकतो की सुरक्षितता तेवढी नसते महाराष्ट्रात, म्हणजे जसं पाहिजे तशी अपेक्षा कुठेतरी कमी पडते, प्रशासन असणार की सरकार असणार, पण इथे कुठेतरी मुलींना, महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि आम्ही भाऊ म्हणून त्यांना सुरक्षित वातावरण इथे निर्माण करून देणार आहोत। एकीकडे बदलापूरची घटना ज्या पद्धतीनं राज्यात घडली त्याचे पडसाद आपण उमटताना पाहिले, मात्र जळगाव शहरात युवतींना एक मोठं प्रोत्साहनपर कार्य कांताई फाउंडेशन असेल आणि युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीनं या जन्माष्टमीच्या निमित्तानं, दहीहंडीच्या निमित्तानं त्यांना प्रोत्साहित केलं जात आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।